वंदना आर्ट क्रिएशनमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण सुंदर अशी तोरणपट्टी पाहणार आहेत। करायला ही खूप साधी सोपी सरळ आहे, जी नवीन विणकाम शिकतात त्यांच्यासाठी एकदम सोपी आहे। याच्याकडे तुम्ही कोणत्याही डिझाईनचे तोरण बनवू शकता। हे पहा, साधी सोपी अशी तोरणपट्टी दाखवलेली आहे। यावरती तुम्ही मोती लावू शकता किंवा कोणत्याही दुसऱ्या कलरचा धागा, ह्याच्या अपोजिट धागा असतो तो मध्ये घालून घेतला तरी पण छान दिसतं। ह्या चौकोनमध्ये किंवा एक एक मोती लावला तरी पण छान दिसतं। अशा प्रकारे ही आपण तोरणपट्टी केलेली आहे। त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर आपण सुरुवात करूया। त्यासाठी मी हा ब्लू कलरचा धागा घेतलेला आहे, निळ्या कलरचा धागा घेतला आहे आणि माझा हुकचा नंबर आहे 1.75 mm। चला तर आपण सुरुवात करूया। त्यासाठी आपल्याला सुरुवातीला एक नॉट करून घ्यायची। सुरुवातीला आपण चेन करून घ्यायचे 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 हे आपण 18 चेन करून घेतले आहेत। आता आपण 15व्या चेनमध्ये डबल क्रोशेट घालायचं आहे। आता आपण प्रत्येक चेनमध्ये एक एक डबल क्रोशेट घालणार आहे। प्रत्येक चेनमध्ये आपण एक एक डबल क्रोशेट घालून घेऊया। हे बघा, असं पूर्ण आपण चेनमध्ये एक एक डबल क्रोशेट घालून घ्यायचं आहे। हे बघा, आता आपले 16 डबल क्रोशेट घालून झालेले आहेत। प्रत्येक चेनमध्ये एक एक घातलेला आहे। आता आपण पुन्हा 3 चेन घ्यायच्या आणि बाजू पलटून घ्यायची। आता आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, असे 16 डबल क्रोशेट आपण घालून घेणार। 3 चेनचा पहिला आणि नंतरचे 15, एकूण आपण 16 डबल क्रोशेट घालून घेणार। प्रत्येक चेनवर प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट। प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट असे आपण पूर्ण लाईन करून घेऊया। आता आपण 16 डबल क्रोशेट करून घेतले आहेत। आता आपण काय करायचं, 3 चेन करून घेणार, बाजू पलटून घ्यायची। आता आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट, असे एकूण 7 डबल क्रोशेट करून घेणार आपण। 3 चेनचा पहिला आणि नंतरचे 6, 4 झाले, 5 6 आणि 7। 3 चेनचा पहिला आणि नंतरचे 6, एकूण 7 डबल क्रोशेट झाले। आता इथं आपण 2 चेन घेणार आणि खालचे आपण 2 डबल क्रोशेट स्किप करणार आणि या पुढच्या डबल क्रोशेटवर आपण एक डबल क्रोशेट घेणार आणि पुढे आपण उरलेले 7 डबल क्रोशेट पूर्ण करून घ्यायचे। उरलेल्या 7 डबल क्रोशेटवरनी 7 डबल क्रोशेट घालून घ्यायचे। पुन्हा आपण 3 चेन घेणार, बाजू पलटून घ्यायची। आता 7 डबल क्रोशेटवरनी 7 डबल क्रोशेट, पाच 6 आणि 7। आता 2 चेन घेणार आणि आपण इथं पुढच्या डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट,
आता प्रत्येक डबल क्रोशेटवर एक, म्हणजे 7 डबल क्रोशेटवरनी 7 डबल क्रोशेट. असंच आपण आता पुढं पुढं करत जायचं आहे. पहिल्यांदा 7 डबल क्रोशेट, मग 2 चेन घ्यायच्या आणि पुन्हा 7 डबल क्रोशेट या प्रकारे. आणि खालचे आपण 2 डबल क्रोशेट इथं स्किप केलेत. त्याच्यानंतर आपण इथं 2 चेन घेतल्या, पुन्हा इथं 2 चेन घेतल्या. आता आपण इथं 3 चेन घ्यायच्या, बाजू पलटून घ्यायची, पुन्हा सेम तसंच करायचं. सात डबल क्रोशेटवरने 7 डबल क्रोशेट, पुन्हा 2 चेन, पुन्हा पुढच्या डबल क्रोशेटवर 1 डबल क्रोशेट. त्याच्यानंतर पुढचे 7 डबल क्रोशेट पूर्ण करून घ्यायचे. 4 5 6 आणि 7. पुन्हा 3 चेन घ्यायच्या, सेम तसंच करायचं आहे. 3 चेन घेऊन पुढचे 6 डबल क्रोशेट, म्हणजे एकूण 7 डबल क्रोशेट होतील. 3 चेनला पकडून 3 चेन, एकूण 7 डबल क्रोशेट. पुन्हा 2 चेन, पुन्हा 7 डबल क्रोशेट पुढचे. सेम ह्याच पद्धतीनं आपण करून घ्यायचं आहे. पुन्हा 3 चेन, पुन्हा सेम तसंच 7 डबल क्रोशेटवरनी 7 डबल क्रोशेट, 2 चेन आणि पुन्हा 7 डबल क्रोशेट. सुरुवातीला आपण 3 चेन करतोय, त्याच्यानंतरचे 6 डबल क्रोशेट. हे 6 डबल क्रोशेट पूर्ण करून घ्यायचे. चार 5 6 आणि 7. पुन्हा 2 चेन, पुन्हा पुढचे 7 डबल क्रोशेट करून घ्यायचे. 3 4 5 6 7. पुन्हा 3 चेन. असं आपण पुन्हा पुन्हा करत जायचं आहे, रिपीट. हे बघा, असं आपण पुन्हा पुन्हा करायचं. दिसायलाही खूप छान दिसते आणि सोपी आहे. असे आपण आपल्या चौकटीच्या मापाची जितकी आपल्याला लांब पाहिजे तितकी करून घ्यायची. हाच पॅटर्न रिपीट करायचा. आता इथं 3 चेन, पुन्हा इथं 6 डबल क्रोशेट पुढचे, म्हणजे एकूण 7 डबल क्रोशेट झाले. 3 चेनचा पकडून पुन्हा 2 चेन, पुन्हा इथे 7 डबल क्रोशेट, पुन्हा इथं 3 चेन, पुन्हा इथले 7 डबल क्रोशेट, 2 चेन, 7 डबल क्रोशेट. असं आपण पूर्ण जितक्या लांबी तुम्हाला पट्टी पाहिजे तितकी करून घेऊया. ही मी अजून मोठी करून घेते आणि मग दाखवते तुम्हाला. हे पहा, मी आता ही पट्टी पूर्ण करून घेतलेली आहे. मग जितकी मोठी हवी आहे तितकी तुम्ही मोठी करू शकता. आता आपण शेवट करूया. हे बघा, इथं आपण पहिल्यांदा कसं केलेलं आहे बघा, तसं इथं शेवटी करायचं आहे. आता इथं माझं हा खालचा राऊंड संपला आहे. तर 3 चेन घ्यायच्या, 3. आता आपण हे 7 डबल क्रोशेट घेणार. 3 चेनचा पहिला आणि नंतरचे 6, असे एकूण 7 डबल क्रोशेट होतील इथं. आता आपण इथं काय करायचं आहे, 2 चेनमध्ये घ्यायचं. इथं आपण 2 डबल क्रोशेट घ्यायचे. पुन्हा आपण पुढचे 7 डबल क्रोशेट करून घ्यायचे.
आपले 16 डबल क्रोशेट झाले. पहिले 7, त्याच्यानंतर इकडचे 7 आणि मधले 2, 14, 15, 16 डबल क्रोशेट आपण सुरुवातीला घेतलेली सुरुवात करते वेळी. आता शेवटी पण आपले 16 डबल क्रोशेट झाले. पुन्हा आपण 3 चेन घेणार आणि प्रत्येक डबल क्रोशेटवर एक डबल क्रोशेट करणार. आपण प्रत्येक डबल क्रोशेटवर एक एक डबल क्रोशेट करून घेऊया. ते पहा आपला पूर्ण झाला. आता इथे एक चेन घेऊन आपण धागा कट करून घ्यायचा आहे. हा धागा आता आपण असा लपवून घ्यायचा आहे. उरला धागा आपण कट करून घ्यायचा. अशा रीतीने आपली ही छानशी अशी तोरणपट्टी तयार होते. तुम्ही कोणत्याही तुमच्या आवडत्या डिझाईनला या पट्टीखाली करू शकता. एकदम साधी सोपी अशी डिझाईन आहे. यामध्ये तुम्ही मध्ये असे मोती लावला तरी पण चालू शकतं. किंवा असे मोती लावून घ्यायचे. मध्ये मोती लावल्यावर खूप छान दिसेल. हे असे आपण मोती लावून घ्यायचे. मोती लावला तरी छान दिसते, नाही लावला तरी पण छान दिसते. आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.